नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग आज आपण बघणार आहोत सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचा प्रॉब्लेम सेट 2. येतंय लक्षात? प्रॉब्लेम सेट 2 तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 53 वरती आहे. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे इथे एकूण 8 क्वेश्चन्स दिलेले आणि त्या प्रत्येक क्वेश्चनचे ए बी सी डी असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा तुमचा फर्स्ट क्वेश्चन असेल तो याच प्रकारचा असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा क्वेश्चन नंबर लिहून त्याच्या पुढे फक्त त्याचं ऑप्शन ए बी सी डी यांच्यापैकी कोणतं ऑप्शन आहे ते ऑप्शन फक्त ए बी सी डी हा जो अल्फाबेट आहे तो फक्त तुम्हाला तिथे लिहायचा असतो. तिथे आन्सर लिहायची गरज नसते. मग आपण इथे फक्त सॉल्व करून बघणार आहोत. डायरेक्ट आपण इथे उत्तर लिहिणार नाही आहोत. तर आधी आपण तो क्वेश्चन वाचून तो क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आणि मगच त्याचा आन्सर सिलेक्ट करून त्या आन्सरचा अल्फाबेट इथे लिहिणार. चला तर मग बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे त्यांनी तिथे 4 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं ते आपल्याला लिहायचे. त्याच्यामधलं पहिलं आहे, पहिल्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण बघतो आहोत. त्याच्यामध्ये ए इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे 5/x - 3 = x². आता आपल्याला इथे माहिती आहे की आपल्याला जर हा डिनॉमिनेटर घालवायचा असेल तर त्याच डिनॉमिनेटरनी कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, बरोबर. मग x ने आपण या कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं की इथला x कॅन्सल होईल. इथे x ला मल्टिप्लाय झालं की -3x येईल आणि x² ला x ने मल्टिप्लाय केलं की येईल x³. इथे x³ आला म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, बरोबर. म्हणजे हा ऑप्शन नाही, ए ऑप्शन नाही. बी ऑप्शन त्यांनी दिलेला आहे x × x + 5 = 2. therefore x ने x ला मल्टिप्लाय केलं x² + x × 5 5x = हे 2 असेच राहिले. इथे आपल्याला ग्रेटेस्ट इंडेक्स आहे तो 2 मिळतोय म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की ए बी सी डी या 4 ऑप्शन पैकी कोणता तरी एकच ऑप्शन म्हणजे आपला आन्सर असणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे बी मिळालेला आहे. तरी सुद्धा सी आणि डी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहेत ना नक्की. कारण कधी काय होऊ शकतं की बाय मिस्टेक एकाच्या ऐवजी 2 पण क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांच्याकडून दिले जाऊ शकतात. एखाद्या क्वेश्चन मध्ये असं होऊ शकतं. त्यामुळे आपण चेक करायचं की जरी हा आपल्याला आन्सर मिळालेला आहे, बी ऑप्शन मिळालेला आहे, तरी सुद्धा सी आणि डी पैकी नाही आहे ना, ते आपण फक्त चेक करूया. मग आता सी आहे n - 1 = 2n. आता इथे जरी आपण सॉल्व केलं +n या साइडला गेल्यावर मायनस होईल, 2n - n येईल n = -1. इथे ग्रेटेस्ट इंडेक्स 1 आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. डी ऑप्शन बघूया आपण 1/x² × x + 2 = x. इथे या x² ने कंप्लीट इक्वेशनला जर आपण मल्टिप्लाय केलं तर x² × x आपल्याला इथे मिळणार x³. म्हणजे इथे सुद्धा ग्रेटेस्ट इंडेक्स येतो 3 म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. त्यामुळे आपला आन्सरचा अल्फाबेट काय आला, बी. म्हणजे पहिल्याचं आन्सर आलं आपलं बी. आलं लक्षात. सेकंड क्वेश्चन बघूया आपण आता. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नीट लक्षात घ्या.
त्यांनी असं म्हटले विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचा अर्थ ए बी सी डी हे जे 4 ऑप्शन आहेत याच्यापैकी एकच क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल. रिमेनिंग 3 इक्वेशन्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे ए बी सी डी पैकी एक इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल, उरलेले 3 आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असणार आहेत. मग आता आपण बघूया याच्यामधलं कोणता क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. सेकंड क्वेश्चन, सेकंड साठी आपण बघतो आहोत. त्याच्यामध्ये ए त्यांनी दिलेला आहे x² + 4x = 11 + x². बरोबर. आता हा +x² आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार आहे, x² - x² होईल. बरोबर. आणि x² कॅन्सल होईल. म्हणजे इथे इक्वेशन राहील 4x = 11. इथे ग्रेटेस्ट इंडेक्स 1 येतोय, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. याचा अर्थ सेकंड क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सरचा ऑप्शन आहे ए. हेच आपला आन्सर आहे. तरी सुद्धा बी सी डी आपण कन्फर्म करून घेऊया. बी ऑप्शन त्यांनी दिलेला आहे x² = 4x. इथे ग्रेटेस्ट इंडेक्स 2 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बरोबर की नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, म्हणजे हा आपला आन्सर आहे. म्हणजे आपला आन्सर ए आपल्याला मिळालेला आहे. येते लक्षात. बी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण आपण काय शोधतो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजतंय. म्हणून मी इथे आधी क्रॉस केलेलं होतं, ते खोडलं. तर तुम्हाला कदाचित वाटेल की इथे क्रॉस केले म्हणजे हे आन्सर नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये आणि आपल्याला तेच हवं आहे, म्हणजे हे आपलं आन्सर आहे. आता सी त्यांनी म्हटलेलं आहे 5x² = 90. इथे पण 90 या साईडला घेतले की मायनस होतील. इथे पण ग्रेटेस्ट इंडेक्स 2 आहे, म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. डी ऑप्शन आहे 2x - x² = x² + 5. आता हे -x² आहे, ते या साईडला आल्यानंतर काय होतील, +x². बरोबर. x² + x² + 5 होतील. आणि हे 2x इथेच आहे, x² + x² होतील 2x². बरोबर. म्हणजे या फॉर्म मध्ये तुमचं इक्वेशन येईल. इथे पण ग्रेटेस्ट इंडेक्स 2 आहे, म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे ए बी सी डी यापैकी बी सी डी हे तिन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत आणि ए जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. त्यामुळे आपला आन्सरचा ऑप्शन आहे ए. सेकंड क्वेश्चनचा आन्सरचा ऑप्शन आहे ए. थर्ड क्वेश्चन बघूया. The roots of x² + kx + k = 0 are real and equal. Find k. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन मध्ये त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x² + kx + k = 0. याला आपण x² + bx + c याच्या बरोबर जर कंपेअर केलं तर आपल्याला इथे मिळणार a = 1, b = k, c = k. बरोबर. x² + kx + k = 0 आहे, म्हणजे आपल्याला कंपेअर केल्यावर a = 1 मिळालं, b = k आणि c = पण आपल्याला k मिळालं. आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे रूट्स आर रियल अँड इक्वल. मग आपल्याला माहिती आहे रूट्स रियल अँड इक्वल केव्हा असतात, ज्या वेळेला b² - 4ac = 0 असतं त्यावेळेला. म्हणजे आपण इथे लिहून घेऊया b² - 4ac = 0. Therefore आता b² म्हणजे आपण इथे घेणार k² -4. a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे k = 0. Therefore k² - 4 × 1 4, 4 × k 4k = 0. Therefore k² - 4k या दोन्हीकडून k आपण कॉमन काढला. k कॉमन काढल्यावर ब्रॅकेट मध्ये आले k - 4 = 0. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन
म्हणजे इथे आपल्याला आन्सर काय काय मिळाले 0 आणि 4. मग 0 आणि 4 0 और 4 हा ऑप्शन तरी तुम्हाला दिलेला आहे सी. ए ऑप्शन आहे 0, बी ऑप्शन आहे 4. पण आपल्याला फक्त 0 आणि फक्त 4 मिळत नाहीये, आपल्याला मिळतंय 0 और 4. त्यामुळे आपला आन्सरचा ऑप्शन आहे तिसऱ्याचा सी. म्हणून आपण थर्ड क्वेश्चनचा ऑप्शनचा अल्फाबेट लिहिला सी. आले लक्षात. आता फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. फॉर दी √2x² - 5x +√2 = 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. त्यांनी आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. आपण त्याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू. माझी मी इथे इक्वेशन लिहून घेते फोर्थ क्वेश्चनचं. √2x² - 5x +√2 = 0. डिस्क्रिमिनंट म्हणजे इथे आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. मग इथे आधी आपण याला कंपेअर केल्यावर मिळणार a √2, b -5, c √2. a b c च्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता इथे आपण लिहूया b² - 4ac. b² म्हणजे येणार -5² -4. a ची व्हॅल्यू आहे √2 आणि c ची व्हॅल्यू आहे √2 स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 5 चा स्क्वेअर आला 25 मायनस √2 * √2 येणार 2 आणि 2 नी 4 ला मल्टिप्लाय केल्यावर आले 4 2 जा 8. 25 - 8 आले 17. म्हणजे b² - 4ac डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली 17. त्यांनी आपल्याला चार ऑप्शन दिले. a -5, b 17, c √2 आणि d 2√2 - 5. म्हणजे आपला ऑप्शन येणार आहे b 17. फोर्थ क्वेश्चनचा आपला ऑप्शन आहे बी. म्हणून आपण आन्सर लिहिलं बी. येतं लक्षात. आता आपण बघूया फिफ्थ क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 3, 5. म्हणजे खाली त्यांनी आपल्याला 4 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स 3 आणि 5 असतील हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. इक्वेशन. आता याचे मी 4 इक्वेशनचे ऑप्शन लिहिते बघा. x² - 15x + 8 = 0. b चा आहे x² - 8x + 15 = 0. c आहे x² + 3x + 5 = 0 आणि d आहे x² + 8x - 15 = 0. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की यांच्यापैकी कोणत्या इक्वेशनचे रूट्स 3 आणि 5 असतील. 3 आणि 5 हे रूट्स कोणत्या इक्वेशनचे असतील. आता लक्षात घ्या की इथे दोन्ही रूट्स पॉझिटिव्ह आहेत. याचा अर्थ आपण जे दोन फॅक्टर्स घेतो ना, आपण जेव्हा म्हणतो की मल्टिप्लिकेशन एवढं आणि सबट्रॅक्शन एवढं किंवा ॲडिशन एवढी असली पाहिजे असं ज्या वेळेला आपण म्हणतो, तर ते जे दोन फॅक्टर्स आपण घेतो ना त्या दोन फॅक्टर्सचे साइन फायनल आन्सरला चेंज होतं. बरोबर आहे. म्हणजे इथे जर का आपले रूट्स पॉझिटिव्ह आहेत म्हणजे आपण इक्वेशन सॉल्व करताना सुरुवातीला जे फॅक्टर्स घेणार ते दोन्ही फॅक्टर्स मायनस असतील. -3 आणि -5. आता दोन्ही फॅक्टर्स जर का -3 आणि -5 असतील, लक्षात घ्या हे रूट्स त्यांनी म्हटलेले आहेत आणि आपण फॅक्टर्सचा विचार करतोय. रूट्स पॉझिटिव्ह आहेत म्हणजे फॅक्टर्स निगेटिव्ह असतील. बरोबर. आता दोन्ही फॅक्टर्स जर का निगेटिव्ह असतील तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन -3 आणि -5 चं किती आलं पाहिजे. 3 5 15 मायनस प्लस आलं पाहिजे. बरोबर. आणि या दोघांची ॲडिशन -3 आणि -5 यांची ॲडिशन आली पाहिजे -8. बरोबर. मग आता -8x + 15
दिसतंय का? बी मध्ये x² - 8x + 15 = 0. म्हणजे आपला ऑप्शन आहे 5th क्वेश्चनचा बी. येतंय लक्षात? म्हणजे आपण 5th क्वेश्चनचा आन्सर इथे लिहिणार बी. 5th क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे बी. येतंय लक्षात? आता 6. Out of the following equations, find the equation having the sum of its roots -5. 4 इक्वेशन्स त्यांनी आपल्याला दिलेले. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? फाइंड द इक्वेशन. या 4 पैकी आपल्याला असे एक इक्वेशन बघायचे having the sum of its roots -5. आता sum of roots -5 म्हणजे आपल्याला काय हवंय ते बघा. 6th इक्वेशन. समजा अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स घेतले. मग आता अल्फा प्लस बीटा, मग आपल्याला रूट्स आणि कोएफिशिएंट यांच्यातलं रिलेशन माहिती आहे. मग त्यांनी जर का म्हटलेलं आहे की सम ऑफ रूट्स -5 म्हणजे अल्फा प्लस बीटा -5 असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण अल्फा प्लस बीटा म्हणजेच -b/a. बरोबर? म्हणजे आपल्याला -5/1 याच्यापैकी हे मायनस साइन तर बीचच आहे. बरोबर आहे? म्हणजे कोणत्या इक्वेशन मध्ये बी ची व्हॅल्यू 5 आहे आणि ए ची व्हॅल्यू 1 आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग आता असं कुठल्या फर्स्ट इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे 3x² - 15x + 3 = 0. बी ऑप्शन त्यांचे आहे x² - 5x + 3 = 0. सी ऑप्शन x² + 3x - 5 = 0 आणि डी ऑप्शन आहे 3x² + 15x + 3 = 0. आता बघा नीट विचार. बी आपल्याला +5 पाहिजे, इथे नाही आहे, हे मायनस आहे. बरोबर आहे? बी ची व्हॅल्यू इथे काय आहे? -15 आहे. समजा फर्स्ट इक्वेशन मध्ये तुम्ही a साठी तुम्ही -b/a केलं तर हे मायनसचं साइन दिलं. b ची व्हॅल्यू आहे -15 आणि a ची व्हॅल्यू आहे 3. मायनस मायनस प्लस 15/3 3 5 जा 15 येत आहे. म्हणजे आपल्याला +5 मिळत आहे. आपल्याला त्यांनी अल्फा प्लस बीटा -5 दिलेले आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशन नाही. बरोबर आहे? सेकंड इक्वेशन बघू आता आपण. सेकंड इक्वेशनला -b/a पुन्हा लिहिलेलं आहे, मायनसचं साइन आहे. इथे b ची व्हॅल्यू आहे -5 आणि a ची व्हॅल्यू आहे 1. इथे पण मायनस मायनस प्लस होत आहे. 5 मिळत आहे पण इथे +5 आहे. आपल्याला -5 हवे आहे. त्यामुळे हा सुद्धा बी चा ऑप्शन चालणार नाही. मग सी ऑप्शन बघूया आपण. सी आहे -b/a. बी ची व्हॅल्यू आहे 3 आणि a ची व्हॅल्यू आहे 1. म्हणजे इथे आपल्याला -3 मिळाले. म्हणजे सी ऑप्शन पण चालणार नाही. म्हणजे आहे डी ऑप्शन. बरोबर आहे? कन्फर्म करूया डी आपण. -b/a = मायनसचं साइन दिलं. b ची व्हॅल्यू आहे 15, a ची व्हॅल्यू आहे 3. 3 × 1 = 3, 3 5 = 15. आपल्याला -5 डी ऑप्शनच्या इथे मिळाले. बरोबर आहे? आपल्याला अल्फा प्लस बीटा म्हणजेच -b/a. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे की त्यांनी सम ऑफ रूट्स म्हटलेलं आहे. तर सम ऑफ रूट्स म्हणजेच -b/a. त्याची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला -5 दिलेली आहे. आणि आपण या प्रत्येक इक्वेशन वरून चेक करून बघितलं की आपल्याला -5 व्हॅल्यू कुठे मिळते? डी ऑप्शनच्या इथे मिळते. बरोबर आहे? म्हणजे 6 क्वेश्चन आहे त्याचा आपला ऑप्शन आलेला आहे डी. 6th क्वेश्चनचा. आता 7th क्वेश्चन बघूया. √5m² - √5m + √5 = 0. Which of the following statement is true
फॉर दिस गिवन इक्वेशन. आता याच्यासाठी त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन्स काय दिलेले आहेत ते बघूया. 7 क्वेश्चन साठी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू असं त्यांनी म्हटलेलं. फर्स्ट ए दिलेलं आहे रिअल अँड अनरिअल अनइक्वल रूट्स. बी दिलेला आहे रिअल अँड इक्वल रूट्स. सी दिलेला आहे रूट्स आर नॉट रिअल आणि डी दिलेला आहे 3 रूट्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटल्यानंतर त्याला 2 रूट्स आहेत बरोबर, म्हणजे 3 रूट्सचा डी ऑप्शन इथला कट झाला. आता रिमेनिंग 3 ऑप्शन्स जे दिलेले आहेत ना ते ऑप्शन्स आपण कशावरून वापरतो ते आपल्याला लगेच तिथे आठवलं पाहिजे की रिअल अँड अनइक्वल, रिअल अँड इक्वल, नॉट रिअल हे आपण डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून ठरवतो की b² - 4ac ची व्हॅल्यू काय येते त्याच्यावरून आपण ते ठरवतो बरोबर. म्हणजे आधी दिलेल्या इक्वेशन मध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागेल बरोबर आहे. मग आता इथे आपण इक्वेशन लिहून घेऊया 7 चं. √5 m² minus √5m plus √5 is equal to 0. आता याला आपण कंपेअर करून a ची व्हॅल्यू आहे √5, b ची व्हॅल्यू आहे -√5 आणि c ची व्हॅल्यू आहे √5. आता इथे आपण b² - 4ac ची व्हॅल्यू घेणार. मग b² म्हणजे आलं -√5² -4. a ची व्हॅल्यू आहे √5 आणि c ची व्हॅल्यू पण आहे √5 इज इक्वल टू. आता आपल्याला माहिती आहे स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे मायनस मायनस प्लस येणार. √5 चा स्क्वेअर येणार 5 मायनस हे 4 आहे आणि √5 * √5 येणार 5. 4 5 जा 20. 5 - 20 डिफरंट मायनस साइन सबट्रॅक्शन ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे b² - 4ac याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -15 आणि व्हॅल्यू आपल्याला -15 मिळाली. याचा अर्थ आपला ऑप्शन येणार आहे सी रूट्स आर नॉट रिअल. म्हणजे याचा ऑप्शन येणार आहे सी. 7 क्वेश्चनचा ऑप्शन येईल सी. आता बघूया लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 मधला. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन x² + mx - 5 is equal to 0 is to find m. म्हणजे त्यांनी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे x² + mx - 5 is equal to 0. या इक्वेशन व्हॅल्यू 2 आहे बरोबर ना. म्हणजे आपण x च्या जागेवरती 2 घेऊन सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू मिळते. -5 is equal to 0. 2² 4. 2 * m 2m - 5 is equal to 0. 4 - 5 -1 plus 2m is equal to 0. -1 त्या साईडला गेल्यानंतर होतील +1. 2 * आहे इकडे आल्यानंतर डिवाइड होतील म्हणजे m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2. हा ऑप्शन आहे तुमचा सी. सी ऑप्शन आहे 1/2. याचा अर्थ 8 क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आपल्याला मिळालं सी. लक्षात आले सगळ्यांना. फर्स्ट क्वेश्चन इथे आपण कंप्लीट केला. आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन पेज नंबर 54 वरती. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज क्वाड्रॅटिक. 3 इक्वेशन्स दिलेले आहेत त्याच्यापैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणते आहेत ते तुम्हाला शोधायचे. तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे त्या 2.1 मध्ये पण आपण या टाइपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत बरोबर. सेम त्याच प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचे. फर्स्ट इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे x² + 2x + 11 is equal to 0. आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही हे आपण कसं ठरवणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स जे आहेत ते इक्वेशन इन वन व्हेरिएबल बरोबर की नाही. म्हणजे इथे एकच व्हेरिएबल आहे का एकापेक्षा जास्त आहे ते आपल्याला बघायचं असतं. मग इथे फक्त x हेच व्हेरिएबल आहे बरोबर. मग इथे आपण लिहूया इन दिस इक्वेशन
1 2 11 are real numbers आणि x स्क्वेअरचा कोएफिशियंट 0 असून उपयोग नाही, कारण x स्क्वेअरचा कोएफिशियंट 0 असेल तर मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार नाही, बरोबर ना. मग इथे आपण ते लिहूया, कोएफिशियंट of x square is not 0, therefore it is a quadratic equation. It is a quadratic equation. हे फर्स्ट इक्वेशन झालं. आता आपण सेकंड इक्वेशन बघूया. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू x स्क्वेअर. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता इकडचा x स्क्वेअर आहे, या साईडला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे हे x स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे आता इथे येईल मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये ग्रेटेस्ट इंडेक्स आहे 1 आणि जेव्हा ग्रेटेस्ट इंडेक्स 1 आहे याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, बरोबर. मग इथे आपण लिहू शकतो हियर ग्रेटेस्ट इंडेक्स of x is 1. It should be 2 किंवा it must be 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर ग्रेटेस्ट इंडेक्स आपल्याला 2 लागतो, बरोबर की नाही. इथे ग्रेटेस्ट इंडेक्स आहे 1, therefore it is not a quadratic equation. It is not a quadratic equation. थर्ड इक्वेशन आहे, त्यांनी दिलेले आहे x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. म्हणजे याला आपल्याला सॉल्व करावं लागेल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. याला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आपण वापरणार. a स्क्वेअर सारखं होणार x स्क्वेअर. 2ab म्हणजे 2 ने x आणि 2 ला मल्टिप्लाय केलं की 2 2 जा 4x आणि 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 2x स्क्वेअर. therefore प्लस 2x स्क्वेअर या साईडला आल्यानंतर होतील मायनस, म्हणजे इथे आले मायनस 2x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. मायनस 2x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणजे इथे आले मायनस x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. स्क्वेअरला जर आपण मायनसचं प्लस साइन करायचे तर सगळ्यांचे साइन आपण चेंज केले, म्हणजे हे मायनस से प्लस झाले, हे प्लस से मायनस झाले आणि हे पण प्लस से मायनस झाले इज इक्वल टू 0. आता इथे जसे सगळे पॉइंट्स दिलेले आहेत ना, तसेच सगळे पॉइंट्स आपण इथे लिहूया. इन दिस इक्वेशन फर्स्ट पॉइंट आपण इथे लिहितो x इज द ओनली व्हेरिएबल. Second one, greatest index of x is 2. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आपण काय लिहितो, त्यांचे कोएफिशियंट्स. इथे कोएफिशियंट्स आहेत 1 -4 -4. 1 -4 -4 are real numbers. म्हणजे x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे तो 0 नाहीये. कोएफिशियंट of x square is not 0, therefore it is a quadratic equation. म्हणजे त्यांनी 3 इक्वेशन्स दिले, त्याच्यामधलं फर्स्ट आणि थर्ड हे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, सेकंड हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. थर्ड क्वेश्चन बघूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स.
तीन इक्वेशन्स दिलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढायची म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. बरोबर. चला घेऊया आपण थर्ड क्वेश्चन मधलं फर्स्ट इक्वेशन. 2y² मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, या इक्वेशनला कंपेअर करावं लागेल. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ x ay² plus by plus c is equal to 0. we get आपल्याला मिळते a is equal to 2. a is equal to 2, b is equal to -1, b is equal to -1 and c is equal to 2. आता डेल्टाची व्हॅल्यू घेणार आपण, कारण डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा म्हणजे b² - 4ac. मग डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे -1 -4, a ची व्हॅल्यू आहे 2, c ची व्हॅल्यू आहे 2. -1 चा स्क्वेअर, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. -1 चा स्क्वेअर 1, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 1 - 16 म्हणजे तुम्हाला इथे मिळाले -15. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज -15. मग इथे आपण लिहूया व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज -15. याला आपले फायनल आन्सर यायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट इक्वेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 5m² - m इज इक्वल टू 0. 5m² - m इज इक्वल टू 0. आता आपण याला कंपेअर करूया. Comparing this equation with m² plus bm plus c is equal to 0, we get. आता आपण abc च्या व्हॅल्यू घेऊया. a is equal to 5, b is equal to -1 आणि c is equal to 0. तुम्ही याला -m plus 0 is equal to 0 या फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालेल. म्हणजे 5m² - m plus 0 is equal to 0. किंवा असं न लिहिता डायरेक्ट जर तुम्ही abc च्या व्हॅल्यूज लिहिल्या तरी चालेल. आता या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण आता डेल्टाची व्हॅल्यू घेऊया. b² - 4ac. b² म्हणजे -1² -4, a ची व्हॅल्यू आहे 5 आणि c ची व्हॅल्यू आहे 0. -1 चा स्क्वेअर, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि 0 ने या नंबरला मल्टिप्लाय केलं की आन्सर येणार 0. 1 - 0 1. डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 1 म्हणजे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 1. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 1. आता लास्ट इक्वेशन बघूया आपण. √5x² - x minus √5 is equal to 0. √5x² minus x minus √5 is equal to 0. मी पुन्हा एकदा कन्फर्म करते जरा बरोबर लिहिलंय का. √5x² minus x minus √5 is equal to 0. आता याला आपण कंपेअर करूया. Comparing this equation with x² plus
आपल्याला इथे कंपेअर केल्यानंतर मिळणार a इज इक्वल टू √5, b इज इक्वल टू येणार -1 आणि c इज इक्वल टू -√5. a b c तिघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू घ्यायची. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर -4ac. b स्क्वेअर म्हणजे येणार -1 स्क्वेअर -4. a ची व्हॅल्यू आहे √5 आणि c ची व्हॅल्यू आहे -√5 इज इक्वल टू स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 1 चा स्क्वेअर येणार 1. दोन वेळेला मायनसचं साइन आहे म्हणजे मायनस मायनस प्लस होणार. आणि 4 √5 इंटू √5 आले 5 इज इक्वल टू 1 प्लस 4 5 जा 20. 1 प्लस 20 आले 21. म्हणजे इथे आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मिळाली 21. मग इथे लिहिते व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 21. इथे आपला थर्ड क्वेश्चन कंप्लीट झाला.